मध्ये ईर्ष्या निर्माण करतो, मला ती प्रेरणा मिळते आणि राज्याच्या विकासासाठी तुमचा हा बारामतीचा सुपुत्र जीवाचं रान करेल, बारामतीच्या मातीशी इमान राखत राज्याचं कल्याण करेल, हा देखील शब्द मी या निमित्तानं देतो। बारामतीचा विकास हाच आपला सगळ्यांचा ध्यास आहे आणि यापुढे देखील तो असेल। परंतु बारामतीच्या बरोबर मी अमोल मिटकरी किंवा कुणी आमदार आले की त्यांना सांगतो की तुम्ही पहा की आम्ही कसं करतो, काय करतो। आम्हाला काही उद्योग नाही म्हणून नाही, परंतु तो पै हा सत्कार लागला पाहिजे। आपण खर्च जसं काम करतो तसंही काम झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं आजचा एकंदरीत कार्यक्रम म्हणजे माझ्या घरातल्या मान्यवरांनी, माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी, माझे सहकारी कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं घरातले पण घटक अतिशय मोठ्या प्रमाणावर राबले आणि बाकीचे पण सहकारी त्या ठिकाणी राबले। परंतु तुम्ही आज ज्या पद्धतीनं मला 1 लाखाच्या पेक्षा जास्त मतं देऊन जी पाठीवर थाप मारलेली आहे, माझ्या पाठीशी उभी केलेली ताकद, त्यामुळं आणखी वेगाने आणखी जोमाने मी इथून पुढं आपल्या जिल्ह्यामध्ये देखील काम करून दाखवीन, आपल्या राज्यामध्ये देखील काम करून दाखवीन आणि बारामती ही मागणी मी तुम्हाला सांगितलेली आहे। इतके दिवस बारामती हा महाराष्ट्रातला विकासाच्या बाबतीतला नंबर 1 चा तालुका राहिलेला आहे, परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये हा बारामती देशामध्ये पहिल्या नंबरचा तालुका ठेवण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि सर्व बारामतीकरांनी अशाच पद्धतीने प्रेम माझ्यावर राहून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो। कुणी कुणाबद्दल गैरसमज निर्माण करू नये, कुणी कुणाच्या बद्दल हलक्या कारणाने राहू नये। जे काम करतील त्याला संधी देण्याचा बद्दल मी कटाक्षाने त्या ठिकाणी प्रयत्न करत राहील। सुरेश पालवे देखील इथं ज्यावेळेस आले आणि त्यांनी सगळ्यांनी बारामतीचा एकंदरीत रंग बघितला त्यावेळेस मधीच त्यांना वाटायचं नाही आपण लाखाच्या पुढे जाऊ, मधीच त्यांना वाटायचं राव काही सांगता येत नाही, काय बारामतीकर करतील, अशा खूप काही गोष्टी झाल्या आणि बरेच जण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती। मी त्यांनाही सांगितलं ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे,